आणि तसंच आपण पाहतोय. हरकत नाही, चला थोडंसं आम्ही इथे आम्हाला रिलीज करतोय, प्रेशर रिलीज करतोय. माझ्यासोबतीला स्कोरिंगसाठी जोडले जात आहेत मनोजी वाघेरे, राहुल आणि अजयची जोडी, आणि बॉलिंग मार्क होती फ्रंट लाईन गोलंदाज मिस्टर कल्पेश जाधव, ज्याने भासईचं नाव फार मोठं पुढे नेलं असे कल्पेश. टायगर ऑफ शहापूर कल्पेश जाधव. चला टाळ्या वाजवा का प्रेक्षक, टाळ्या वाजवा जरा प्लीज. शांत बसू नका, जरा गरमी निर्माण करा. काय होतं, टाळ्या वाजवण्याने आपलं रक्त सुद्धा शुद्ध होतो, तापतो रक्त. अशा वेळेला आजूबाजूला आपल्या डास येत नसतात, हा मेन फायदा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोग्रामला मजा येते, कार्यक्रमाला मजा येते, ती आली पाहिजे. पहिला चेंडू मार्गस्थ, राऊंड द विकेट, ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉलर, पास ड्राईव्ह तिथे लॉंग ऑफच्या दिशेने वेगाने चेंडू अगदी जमिनीला घासत पुसत वाळलेला गवताला आग लावत गेला होता, परंतु तिथे नशिबाने फिल्डची जमावट केली कल्पेशने. एक धाव कंप्लीट झाली. बॅट्समन राहुल ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झाली आहे इगतपुरी संघाची विदाउट लॉस सिंगल. फुल टॉस, इथे फोर्स करण्याचा प्रयत्न होता. पंच सुद्धा पाहतात तिथे, बॅट्समन सुद्धा पाहतोय की इतका फुलर लेनचा भाकरे सर, जरा ऍक्शन जास्त वेळ ठेवा, जरा काही सेकंद दिले का तुम्ही ऍक्शन? नोचे रिव्ह्यू मागितलाय. चेक करण्यास सांगितलंय भाकरे सरांनी, आणि हा ओव्हर द वेस्ट आहे, अगदी पोटाच्या जवळ आहे, बेंबीच्या वर आहे, छात्याने बेंबीच्या मध्ये आहे. अजून किती सांगायचं, भीमर आहे. संदर्भासह स्पष्टीकरण करा असं आपल्याला प्रश्न असायचा. फरडे सरांनी शिकवलं आम्हाला, ते पण सर आहेत. संदर्भ कसं स्पष्ट करायचा. धावसंख्या 2 वर. प्रेक्षक सुद्धा म्हणतील की एक्झॅक्टली किती मजा येते. इथे बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केला होता, अगदी मागचा पाय अगदी फार मागे नेला होता, उजवा पाय, आणि फोर्सचा प्रयत्न बघा डील करून दाखवते की हा अगदी शॉर्ट ऑफ जाब स्टाईलने फटका मारायचा होता. ऍक्च्युली तो कडक बसला असता, पण तो वेळ निघून गेली की माणसाला शहाणपण सुचतं. धावसंख्या इथे 3 वर. तीन धावा. ओ हो हो, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, तिथे लॉंग ऑन आणि लॉग ऑफच्या मधून चेंडू सीमारेषा चिरतोय, फाडतोय, खणखणीत चौकार. एकदम मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा आणि गावाच्या विकासाचा विचार करणारा आमचे विकास पुरुष सरपंच साहेब दिलीपजी पाळवी साहेबांची स्पर्धा, आणि स्पर्धेने अगदी उंच भरारी घेतली आहे, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली गेली स्पर्धा. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, परंतु इथे पदला नव्हतं अजिबात. इथे मिडर वेगाडे आला आणि फेकी सुद्धा झाली, परंतु कल्पेश सांगतो की माझ्या हातात दे ना बाबा. डायरेक्ट हिट केला होता तिथे, परंतु नेम झाला नाहीये. त्या दरम्यान सिंगल अर्जित केलं. धावसंख्या 8 वर. कल्पेश षटक हाताळतोय. 4 चेंडू पडले, त्यातला एक भीमर आहे जो घोषित झाला, म्हणजे 3 लिगल चेंडू पडलेत 4 मधले, की 4ही झालेत, 4 लिगल झालेत. 2 चेंडू बाकी आहेत. राहुल खेळतोय आणि अजय खेळतोय. कल्पेश फुल टॉस पुन्हा एकदा इथे. आता मात्र वसुदेव भोईर सांगतात की हा वाईड आहे, वाईडचा इशारा देत आहेत. धर्मेंद्रजी स्क्वेअर लेग पंच आहेत, वासुदेवजी सुद्धा इथे चांगली पंचरी करतायत, कारण आपल्या ऑफिसियसला थोडासा आराम पाहिजे. निंबोली गावची जोडी आहे, कृष्णा केणे आणि विष्णू केणे सर, आणि आयोजकांची ही चांगली मदत आहे त्यांच्यासाठी. धावसंख्या 9 वर. 9 ऑन द बोर्ड. शांत पद्धतीने क्रिकेट सुरू आहे. ही वादळापूरची शांतता तर नव्हे, प्रेक्षक सुद्धा अगदी असुसले आहेत बघा. त्यांना मोठे फटके पाहायला आवडतात आणि असे स्टायलिश फटके सुद्धा पाहण्याजोगे असतात. मस्त चेंडूला फुल टॉस घेतलं होतं, बॅटला अगदी मिडल केलं छान पद्धतीने. उंच पुरा बॅटर आहे, स्टायलिश थ्रू द मिड ऑफ तो
ऑफ ड्राइव बघितला आपण, लॉंग ऑफच्या दिशेने चांगली फिल्डिंग, धावसंख्या 1 ने पुढे, 9 वरती 9 की 10. राऊंड द विकेट. यावेळेला आधीच तयार होता, तिथे पॅडल स्वीपचा प्रयत्न केला, चेंडूला उडवला, फुल टॉस होता. मिड विकेटला फिल्डर जसा जमला त्यानुसार अकॉर्डिंग टू द फील्ड इथे बॉलिंग करते कल्पेश जाधव आणि षटक संपल्याचा इशारा वासुदेव भोईर यांचा. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या इथे पाहतोय बिनबाद 11 वरती टीम इगतपुरी. चहू बाजूला प्रेक्षक मायबाप पूर्णपणे या स्पर्धेमध्ये दंग झालेत, कारण त्यांनी ह्या स्पर्धेमध्ये क्रिकेटचे असे अविस्मरणीय रंग बघितले की त्यांना ही स्पर्धा आयुष्यामध्ये विसरता येणार नाहीये. इतकी मस्त स्पर्धा, एकदा लक्षणीय स्पर्धा, प्रेक्षणीय स्पर्धा, अद्भुतीय स्पर्धा आपल्या भेटीस आणली सरपंच साहेबांनी आणि नक्कीच त्यांनी या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य दिलं. स्पर्धा डोक्यावरती घेतली आणि त्यामध्ये मेन भर टाकली ती सर्व मान्यवरांनी सुद्धा. किती मान्यवर मागच्या 4 रजनींमध्ये, मी तर कालपासून इथे आहे, त्याच्या आधी 2 रजनी तर अजून जास्त मान्यवर आले असतील. म्हणजे ह्या स्पर्धेमध्ये जितक्या धावा झाल्या नसतील तितके जास्त मान्यवर, तर प्रेक्षक किती बघा, अत्यंत प्रेक्षक. आणि ऑनलाईन पेक्षा सुद्धा मजा घेतायत, आनंद घेतात या स्पर्धेचा, लयलूट करतायत, क्रिकेटचं सौंदर्य लुटतात आपल्या डोळ्यांमध्ये. आणि हेच क्रिकेट आहे की पूर्ण जगाला वेळ लावणारा खेळ आहे तो क्रिकेट. ऋतिक सज्ज झालाय नवीन षटकासाठी. जरा फास्ट खेळा प्लीज. रिव्हर्सचा पवित्रा इथे घेतला, पहिला चेंडूला नीटसं रीड नाही केलं. पहिला चेंडू जो मार्गस्थ केला, अगदी तीक्ष्ण मारा करून वेगवान चेंडू टाकला होता गोलंदाज ऋतिकने, अगदी बाहेर टाकला होता. त्याने शफलिंग थोडंसं पाहिलं असेल, स्टान्स बदललेला पाहिला असेल, परंतु त्याने अचूक नियंत्रित चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. त्याला माहिती होतं की रिव्हर्स जरी मारला तरी सुद्धा माझा चेंडू अचूक पडेल आणि मी फलंदाजाला अगदी जाळ्यामध्ये अडकवू शकतो. तो ऋतिक आहे. आता सुद्धा ऋतिक मध्ये आक्रमण केले, लॉफ्टेड स्मॅश, इट्स अ मायटी, आय थिंक सो नॉट, इट्स अ 4 रन्स, 4 रन. चौकार दिलाय. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पाटील. बरोबर, स्वतःचं मैदान आहे. वासुदेव भोईर साहेबांना चष्मा लावायची गरजच नाहीये. त्यांनी बरोबर टप्पा तिथे वाचला आणि लगेचच सिग्नल दिलं की चौकार आहे, षटकार नव्हे तो. 4 धावनी धावसंख्या फुलते 15 वर. सावकार स्पोर्ट्स इगतपुरी संघ प्रेक्षक बॅटिंग करतो ह्या सामन्यामध्ये. या पहिल्या इनिंग मध्ये टॉस जिंकला तो गिरसे संघाने, फिल्डिंग घेतली आहे, पण तो आतापर्यंत एकही गडी बाद नाही. चांगली सुरुवात दिली आहे या सामन्यामध्ये. इगतपुरी लांबून आलाय, अगदी कसारा घाटाच्या पुढे, घोटीच्या पुढे इगतपुरी. तिथला संघ हा स्कूपचा प्रयत्न होता, पल्ली ड्राइव्हचा प्रयत्न होता, सुपला शॉटचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नामध्ये असफल ठरले फलंदाज. हा फटका म्हणजे सचिन चोरघेने टाकला होता, सुरुवातीला मारला आणि फटका किती प्रसिद्ध झाला. आज सचिन येणार होता पण तो आला नाही असं वाटतंय. शिवप्रमी शिरगावचा तो मेजर सचिन चोरघे. धावसंख्या 15 वर. बॅटची कडा होती, चायनीज कट लागते. विकेट किपर च्या डाव्या बाजूला लेग स्लिप तैनात आहे, तीक्ष्ण नजर ठेवून अगदी सशक्तपणे उभा आहे, कव्हर करते चांगलं. हे 2 गार्ड असतात विकेट किपरचे, लेफ्ट आणि राईट गार्ड. जसं आपल्या डावा खांदा पाहिजे, उजवा खांदा पाहिजे. मला तरी वाटतं की पालवी साहेबांचा उजवा खांदा मला नितीन देसलेच वाटले कालपासून. आणि डावे खांदे आमचे वासुदेवजी भोईर, म्हणजे दोन्ही पण अगदी मजबूत खांदे आहेत त्यांच्या इथे साथीला. आणि पूर्णपणे ग्रामस्थ मंडळ आणि क्रिकेट मंडळ. यावेळेला स्लाइस केले, कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चिडू जाते, थोडस डायवर्ट होते, गिरकी फिरकी घेते. विकेट तिथे नाही मिळणार, परंतु धावा मिळतायत, धावा मिळतात. सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. मस्त स्लाइस केलं होतं, चेंडू आउटसाइड ऑप्टम पडला होता. हाफ वॉली घेतलं, अवे फ्रॉम द बॉडी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. अगदी चेंडूपर्यंत न पोहोचता सुद्धा हे फटके सजवले जातात, ज्यामध्ये चॉप असतो, स्लाइस असतो, स्लॅश असते, स्टिअर असतं, लेट कट असते. बरेचसे फटके आपल्याला बॉडीच्या लांबून मारता येतात. धावसंख्या 17 वर. बिनबाद इगतपुरी संघ.
हार्दिकचा चेंडू आणि आता मात्र बॅटची आतली एज पातळ कडा लागते आणि फलंदाज कडेने जाणार डगआउट मध्ये. पहिला गडी बाद होता इगतपुरी संघाचा. गावाच्या हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार. 38 लक्की नंबर बरोबरी कुणी नाही करणार. आला स्कॉर्पिओ गाडीवाला आला कोसले गाववाला. ताराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. ताराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. मस्त मस्त शब्द रचना अगदी सुंदर आहे त्या गाड्यामध्ये. 38 क्रमांक गाडी नंबर आणि जो आपण आज हेड सुद्धा ठेवलाय टॉस मध्ये कॉइन मध्ये. दुसऱ्या बाजूला 92-77 आहे वसंतजी लोणे साहेबांचा आकडा. इथे धावसंख्या बघा 2 षटकाची समाप्ती प्रेक्षको. बिन एक गडी बाद माफ करा 17 धावसंख्या 17 ऑन द बोर्ड. नुकताच जो गडी बाद झाला आपण बघितलं कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये त्याला परत धाडलं ऋतिकने. योगेश आला वन डाऊन बॅट्समन आणि बॉलिंग मार्क होती मिस्टर ओमकार तारमाळे. गिरसे संघाकडून खेळण्यासाठी तयार झाला ओमकार. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना बसू द्या. प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज. आम्ही अनुमोदन करतोय आपणास. प्लीज तुमचं सहकार्य असू द्या. तुम्ही ती जागा खाली करा. खेळायचं असेल तर बॅट घ्या आणि या आतमध्ये मैदानामध्ये. नाहीतर खुर्च्या खाली करा प्लीज. प्रत्येकाला जागा दिलेली असते. कोणाची जागा हिसकावून घेऊ नका. खुर्ची फार महत्वाची आहे लक्षात घ्या. खुर्चीला फार महत्व आहे. त्या खुर्च्या द्या त्या खेळाडूंना. तुमच्यासाठी अगदी 100 एकर जागा आहे आजूबाजूला. कुठे पण या. कोसले गावामध्ये काही कमी नाहीये. या बरीचशी जागा खाली आहे. फक्त तुम्हाला 7-12 मिळणार नाहीये. ओमकारचा हा पहिला चेंडू स्क्वेअर मारा घोषित करतायत वासुदेवजी. चेंडू डावी स्टिच सोडून जातोय आणि वाईटचा इशारा. अवांतर धावेने धावसंख्या इगतपुरी संघाची 1 गडी बाद 18. सन्मान्य आपले अशोक सेठ जाधव आपल्यामध्ये अजून आहेत. 4447 गाडी नंबर आणि त्यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 4447 म्हणजे 4447 अमाऊंट अनामत मिळेल कॅश स्वरूपात. ओ रायझिंग फ्लाइंग डिलिव्हरी. वाह जागते रहो. काय चेंडू टप्पा पडला आणि मस्त फ्लाय झाला होता आणि त्या चेंडूमध्ये पेस किती पाण्याजोगा होता. ओमकारच्या स्वरूपाचा तो चेंडू होता. प्रथम तुला वंदितो. वा सुंदर चेंडू टाकला ओमकारने. पेसर 1 होता आणि त्याच्यामध्ये पेस सुद्धा आहे. उंचीचा फायदा घेतोय. 38 सर्कल मधून धावत येतोय बघा. रनवे सुद्धा छान आहे आणि रिलीज करताना तो शोल्डरचा वापर जेव्हा करतो तो बघा किती मस्त आपटी देतोय. हा चेंडू टर्न झालाय आणि लेग स्लिपला बीट करून जातोय आणि हा येतोय मला वाटतं बॅट कट आहे. 4 रन चौकार. वन साइड है उसका नाम मार्केट सारा केलाई जाम. वन साइड है उसका नाम मार्केट सारा केलाई जाम. नाव टॉप लेवलला त्याचा नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सुरेख चेंडू होता. चेंडू इतकाही खराब नव्हता परंतु चेंडूला ग्लास करत असताना अगदी हँडल जवळ तो प्रेस झाला आणि त्या दरम्यान काय झालं की चेंडू अगदी डायव्हर्ट झाला. लेग स्लिपला बीट करून गेला 4 धावांसाठी. यावेळेला सुद्धा असं वाटतं की बॅट चिकट आहे की काय. दॅट्स इट. इथपर्यंत आवाज आला होता आणि वासुजी भोईर साहेबांनी सुद्धा तिथे फिंगर अप केलं आणि दुसरा धक्का लागतोय कॉट बँकच्या रूपामध्ये. योगेश बाद धावसंख्या 22 असताना.
लकवारी करणार नाही कुणी बरोबरी पर्सनॅलिटी आहे जवरी पॅटर्न उसका लय भारी आय रुबा वयोला काचा आय रुबा वयोला तर विजय बाद झाला. योगेश अजून आहे मैदानामध्ये. योगेशच्या साथीला आता नवीन बॅट्समन येतोय. चौथ्या क्रमांकावर निल्सन आकडा आलाय 22 वरती 2. नवीन बॅट्समन विकी. वी फॉर विक्ट्री मधल्या फळीमध्ये आला विकी. चांगला बॉल. आपण पेसची नुकतीच चर्चा केली की काय मस्त पेस आहे आणि त्या पेस मध्ये अडकवलं गेलं बरोबर फलंदाजाला. इतका पेस तुमच्याकडे असेल तर नक्कीच भल्या भल्या बॅटरला आपण थांबवू शकता, परंतु तुमचा फक्त त्यावेळेला अचूक टप्पा पाहिजे. टप्प्यामध्ये नियंत्रण असेल तर कधी कधी पेसरची सुद्धा लक्तरे काढली जातात. जसं आपण शोएब अख्तरची लक्तरे काढताना बघितली होती वीरेंद्र सहवाग आणि सचिन तेंडुलकरने, आणि त्यांच्या स्वप्नामधून तो जात नाहीये. अजून पण अख्तर म्हणतो की माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर सचिन तेंडुलकर, कारण त्याची झोप उडवली तिथूनच सचिन तेंडुलकर साहेबांनी. यावेळेला फोर्स केलाय अगदी कमरेच्या जवळून फ्लिकचा प्रयत्न. झेल टिपला जातोय. लागोपाठचा दुसरा धक्का दिला ओमकारने आणि ओमकार आता पोहोचला हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. व्हेरी गुड डॅन. विकेटचं पतन. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. खूप छान जज केलं संदीपने. संदीप दिवाणे खूप जुना क्रिकेटर आहे, ज्याच्या नावाच्या अवतीभोवती गिरसे संघ फिरत असतो आणि अजूनपर्यंत त्याचं क्रिकेटचं चातुर्य कायम आहे. तर विकेटचं पद्धत झालं. आता गोलंदाज आहे तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मिस्टर ओमकार तारमाळे. हॅट्रिक करेल का? सुवर्ण संधी चालून आले ओमकार साठी. ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो बरं का ओमकार. यू कॅन डू इट. यू हॅव टू डू इट. यू मस्ट डू इट. आलेल्या संधीचं सोनं करायची वेळ आली आहे. एक चांगला रेकॉर्ड स्थापित करू शकतो. म्हणतात ना की संघर्षामध्ये काही जण अगदी मोडून जातात आणि काही जण रेकॉर्ड तोडून जातात. ती वेळ आता आली आहे ओमकारच्या हाताशी, गाठीशी, पाठीशी. त्याचं सोनं करेल का? लॉंग रनअप आहे ओमकारचं आणि फिल्डिंग तशी सजवली जाते बघा ओमकारकडून. टाईट फिल्डिंग इथे होत असताना कल्पेशला घेतलंय. अगदी शॉर्ट मिड विकेटला कल्पेश आहे. डीप मध्ये सुद्धा फिल्डर तैनात आहे. पॉइंटला संदीप दिवाणे. विकेटच्या डाव्या बाजूला लेग स्लिप रिलीज करतो. हो हो आणि हॅट्रिक संपादन केली आहे. ओ माय गॉड. बजाव तालिया प्रेक्षको. ओमकार तारवालेने इथे विकेट हॅट्रिक संपादित केली आहे. जबरदस्त बॉलिंग का पेस आहे त्याच्या बॉलिंग मध्ये. अक्षरशः बॅट्समनची लक्तरं काढतोय. बॅट्समन चाचपडतायत, चकमा देत आहेत बॅट्समनला ओमकार तारमाळे. भन्नाट वेग आणि त्या वेग मध्ये अडकवले लागोपाठच्या तिन्ही पण बॅटरला झेल देण्यास भाग पडलं. अगदी कॉंग्रॅच्युलेशन करूया आपण ओमकार तारमाळेचं. जबरदस्त बॉलिंग. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवायला नाव बघा कापी ओमकार हाय तारमाळेची दिलीप बॉलिंग सुद्धा आमचे सन्मान्य अशोकजी जाधव साहेबांना इतकी भावली की त्यांनी सुद्धा बक्षीस दिले हॅट्रिक साठी. 500 कॅश प्राइज अशोकजी जाधव साहेबांकडून आले आणि ज्याचा आपण उल्लेख केला की आता तो करू शकतो आणि ते करून दाखवलं त्याने. आणि प्रेक्षकांनी सुद्धा त्याला अनुमोदन दिलं. टाळ्यांचा गजर केला ओमकार तारमाळेसाठी. इगतपुरीच्या तिन्ही पण खेळाडूंना त्यांनी लागोपाठचे 3 धक्के असे दिले की त्या धक्क्यातून आता सावरेल की नाही प्रश्न आहे. 4 धक्के आतापर्यंत इगतपुरी संघाला लागले. धावसंख्या 22च्या पुढे जात नाहीये. षटक क्रमांक 3 सुरू आहे. ओ असं वाटलं की डबल हॅट्रिक मिळेल की काय, परंतु नाही. पंचांनी वाईट इथे दर्शवलं आम्हाला. धावसंख्या अजून पण चान्स आहे. मला मनोज वागेरे सांगतात की त्यांना सुद्धा क्रिकेटचं फार ज्ञान आहे. मनोजजी खूप छान सांगतात कालपासून ते आम्हाला. धावसंख्या 23 वर. 23 ऑन द बोर्ड. 4 गडी बाद. मस्त पेस आहे, सॉलिड पेस आहे. असा बॉलर असला की संघाला एक मजबूत स्थिती प्राप्त होत असते.
आणि त्याच कारणाने इथे ओमकारने लक्ष वेधून घेतलंय. हो, बॅटफुटला गेले, लेट कट तिथे पेश केली आहे. थर्ड मॅनला तिथे फील्ड तैनात आहे. डीप मधून वेगार येतोय. त्या दरम्यान दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आणि वासिंच्या स्टेशनवरती झाला अपघात. फलंदाज बाद, रनआउट. सारा केलाय जाम, वन साइड आहे उसका नाम, मार्केट सारा केलाय जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. टॉससाठी आपण येऊन थांबायचंय. एनपी स्पोर्ट्स शहापूरचा कॅप्टन आणि जय मसोबा कल्याण ग्रामीण जॉर्डन 11 कॅप्टन आपण या. दोन्ही पण कॅप्टन येऊन थांबा. 3 षटकाची समाप्ती. काय जबरदस्त बॉलिंग केली बघा, अतिशय सुंदर, पाहण्याजोगी, कौतुकास्पद, प्रशंसावर्धक बॉलिंग केली ओमकार तारमाळेने. अगदी तारे दाखवले, तारे जमीन पर परंतु तारे आसमान मध्ये दाखवले ओमकारने. 3 तारे सिताऱ्यांना परत पाठवलं. 7 धावा खर्च केल्या परंतु 3 गडी बाद केले. नवीन षटकासाठी अजय सज्ज झालाय. 24 धावा, धावसंख्या 5 वरती. ज्या आपण सचिन साहेबांचा उल्लेख केला त्याची आता जन्मदिवस जवळ आला आणि 24 धावसंख्या बघायला पाहतोय आपण. 24 एप्रिलच आहे हाच महिना. मुंबईचा सुपुत्र, रत्नागिरीचा सुपुत्र आणि फार मोठे रेकॉर्ड त्यांच्या नावाने. तब्बल 35,000च्या आसपास धावा, 34,957. आणि कालच मी त्यांचा एक लेख वाचला, सांगेन तुम्हाला. एक त्यांचा तो रेकॉर्डच निर्माण झाला ऑटोमॅटिक. ओव्हर द विकेट. यावेळेला बैठी शॉट मारचा प्रयत्न, चेंडू बॉडीला आदळतो की काय. अपील सुद्धा झाली होती परंतु तिथे पंचांनी सांगितलं की बॅट नाही, साईड तिथे ऑफ साईडची होती, अगदी समोर नव्हता. सचिन तेंडुलकर साहेबांनी ज्या 35,000च्या आसपास धावा उभ्या केल्या ना प्रेक्षको, तर असं सांगितलं जातं की जी खेळपट्टी आहे ती 17 मीटरच्या आसपास असते. म्हणजे तो इतक्या धावला त्या 24 वर्षामध्ये की इथून मुंबईवरून तो काशीला पोहोचला असता, असं त्याच्यामध्ये लेखामध्ये आलं होतं. आणि त्याची प्रत्येक धाव अगदी लाखाच्या घरात गेली आहे. आता सुद्धा सचिन तेंडुलकर साहेब जवळपास 1800 करोडचे मालक आहेत. फार मोठा रेकॉर्ड. म्हणजे इतके धावले ते 24 वर्षामध्ये की मुंबईवरून काशीपर्यंत पोहोचले असते. यावेळेला अगदी खोदून काढलाय, पायाच्या मधून चेंडू होता सरपंच स्टँडच्या समोर. तिथे ओमकार तारमाळे कव्हर करतोय. फेकी सुद्धा छान आहे, वा, डायरेक्ट इन टू द हँड ऑफ विकेट कीपर देअर. अशी फेकी असेल, असं स्ट्रॉंग हँड असेल. आणि बघा बरेचसे पेसरचे गोलंदाज असतात ते अगदी सीमारेषा सांभाळतात, कारण त्याच्याकडे फेकी तशी असते, थ्रो तसा असतो. जसं आपल्या इंडिया क्रिकेटमध्ये सुद्धा पाहतो की अनेक चांगले खेळाडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळून जो थ्रो करतात, महेंद्रसिंग धोनीच्या हातामध्ये, विकेटच्या हातामध्ये जात असतो. धावसंख्या इथे 26च्या घरात, 26. चेंज ऑफ पेस, बॅकफुटला इथे जाऊन कट करायचा प्रयत्न पण तिथे चाच पडले. त्याचं कारण की इथे बॅक ऑफ हँडचा वापर सुद्धा केला होता अजयने. हे व्हेरिएशन्स फार महत्वाचे, बदल फार महत्वाचा आहे. जसं सरपंच साहेबांनी इथे बदल केला आणि बदल घडताना पाहतो आपण की असा क्रिकेट आपण ह्या क्रीडा नगरीवरती पाहिलाच नव्हता. असा क्रिकेट दाखवला 4 रजनीमध्ये दिलीपजी पालवी सरपंच साहेबांनी. याला म्हणतात बदल, विकास. क्रिकेटचा विकास सुद्धा त्यांनी केलाय. त्यांचा ध्यास म्हणजे विकास, गावाचा विकास, परिसराचा विकास, आपल्या लाडक्या क्रिकेटमॅनचा विकास, समाजाचा विकास, हा सर्व ध्यास आपल्या श्वासामध्ये पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्यांना भेटण्यासाठी आलेली माणसं अनेक संख्येने बघितले आपण. गोलंदाज अजय काजू असं आम्हाला इथे नामकरण माहिती पडले. आता सुद्धा इथे बॅट कट होती बहुतेक, विकेट खेपणे तो झेल गमावलाय. चेंडूला खाली ठेवता अजयने, बघा शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, चेंडू टप्पा पडला, खाली राहिला आणि थोडासा आतमध्ये वळला होता. त्या कारणाने बॅटची आतली एज घेतली. विकेट किपरला तिथे थोडंसं चाचपडणं भाग पडलं. धावसंख्या अगदी सीमित आहे, अगदी मी म्हणतो की फार मोठी नाही फार कमी नाही. 27 वर 27. 500 रुपयाचं बक्षीस ऑलरेडी दिलं आम्हाला अशोकजी जाधव साहेबांनी, जे द्यायचे आपल्याला ओमकार तारमाळेला वॅट्रिक साठी. इथे रिवर्सचा पवित्रा घेतला आणि षटक संपल्याचा इशारा करतात वासुदेवजी भोईर. 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 वर.
तर बघा पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा दिल्या. ओमकारने 3 गडी बाद केले, हॅट्रिक. आणि अजय ज्याने नुकतं षटक हाताळलं फक्त 3 धावांचं, कंजूसी बॉलिंग केली. आणि तोच ओमकार आता आलाय ज्याने विकेटची हॅट्रिक संपादित केली आहे. शेवटचा षटक असेल. ओव्हर द विकेट टर्न केलाय, चेंडूला अगदी तिथे पाठवले लॉंग लेच्या दिशेने दन दन करत. तिथे प्रेक्षक सुद्धा पाहत आहेत, आसुसलेले आहेत आणि चेंडू सीमारेषेला स्पर्श करतोय 4 धावांसाठी. पर्सनॅलिटी आहे जवळी, पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा वयोला काचा, आय रुबा वयोला काचा. रविराजला हा चेंडू अगदी डाव्या एसटीला मिळाला आणि त्यांनी मस्त पद्धतीने त्याचं युटिलायझेशन केलं. पाहिलं आपण चौकार मध्ये रूपांतरित केलं. धावसंख्या 31 वर, 31 ऑन द बोर्ड. टीम इगतपुरी, सावकार स्पोर्ट्स असं नाव आहे त्यांचं, इगतपुरी. आणि दुसऱ्या बाजूला पाहतो आपण गेरसे संघ 2 हात करतोय. ठाणे जिल्हा विरुद्ध नाशिक जिल्हा. नुकतंच दत्ता सरांनी उल्लेख केला 2 जिल्ह्यांची लढाई कल्याण तालुक्यामध्ये आहे. ती कुसले गावामध्ये सुरू झाले. फ्लाईट द्यायचा प्रयत्न, अपडेट द्यायचा प्रयत्न. त्या प्रयत्नामध्ये इथे ओमकार वाईट टाकतोय आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा सुद्धा दिला जातोय. ओमकारला पुन्हा एकदा बाउन्स टाकू शकत नाहीये. एक्स्ट्रा मिळते. धावसंख्या फुलते, ती म्हणजे 32 वर, 32. सावकार स्पोर्ट्स इगतपुरी. पुढच्या टॉस साठी येऊन थांबा. जागा मिळाली आणि पूल केलं. हा पॉवरफुल असेल की यस, तिथे पॉवरफुल नव्हता, झेल सोडला गेलाय. अगदी फॉरवर्ड केलेला तिथे फिल्डर होता, पण त्याने फेकी छान केली आणि तिथे ओमकारने एक विकेट प्राप्त केली, म्हणजे सांघिक यश प्राप्त केलं. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. विकेटचं पतन झालं. धावसंख्या इथे 6 गडी बाद, 33 वर पाहतो आपण. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 4.2 षटकं झालेत. नवीन फलंदाज सचिन सन्नी येतोय. थांबा आपण अंपायरला पण बघितलं पाहिजे. ओमकार असं वाटतं की ओमकार कधी सिग्नल बघतच नाही की काय, निघाला की निघाला, सुसाट निघायचं. समृद्ध आले ना बाजूने, आता डायरेक्ट इगतपुरी, घोटी, सिन्नर, शिर्डी, नागपूर, समृद्धी, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरी. एका नेलं गुजरातला, दुसरा नेतो आता नागपूरला आपल्याला. धावसंख्या 33. यावेळेला ड्राईव्ह केलाय, बॅट आणि बॅटच्या मधून खोदून काढलाय. मस्त टायमिंग आहे तिथे. तितका सुरेख प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न अपुरे पडले. चेंडू गेला निसटला आणि प्रेक्षकांनी जाऊन सांगतो की दिव्या 4 धावा, 4 रन. बघा तिथे विकेट, फिल्डरने प्रयत्न केले होते तिथे डीप मध्ये लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु चेंडू अगदी मला वाटतं बॉडी लाईनच्या खालून गेला, वेगाने गेला होता. गवताचा वेग सुद्धा घेतला, बॅटचा वेग घेतला होता. ओमकारच्या बॉलिंगचा वेग त्यांनी धारण केलं. जसा वेग आता समृद्धी हायवेला 120चा स्पीड पाहिजे कंपल्सरी, तसा वेग धारण केलं. ऍक्सिडेंट पण तेवढेच होणार. जितका फायदा तितका तोटा असं म्हटलं जातं. धावसंख्या 37, 37 ऑन द बोर्ड. आपटी दिले, पुण्याचा टर्न केलाय. आता तिथे फिल्डर पोहोचणार काय? 2 फिल्डर पोहोचलेत. एकाने कव्हर केलं, स्किट झाला थोडासा, परंतु चेंडूला निष्ठ दिले नाहीये. मोडेन पण वाकडा नाहीये असं सांगतोय तो फिल्डर. चेंडू सोडला नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 पुढे 39 वरती फायटिंग स्कोर निर्माण करायचा प्रयत्न केला जातो आणि केला पाहिजे. निदान 45-50च्या आसपास जर धावसंख्या गेली तर चांगली फाईट होऊ शकते. गेरसे विरुद्ध इगतपुरी. आता आपण त्या षटकामध्ये 2 चौकार पाहिला आपण. एक वाईट सुद्धा पडलाय, एक डबल नुकतीच आली. ओमकारने मागणे षटक हाताळलं, इथे हायमट केले. रॉयल फील्ड
एंटर हंटर 350 डिग्री हा येतोय जबरदस्त ब्लास्ट. तू साधा भोला दादा है तू साधा भोला हे दिलाचा दिलदार प्रसाद पाटील आहे तो हिम्मतवाला. वेगाने चेंडू गेला पुण्यात 2 फिळ्याच्या मधून जात असताना 4 धावांसाठी सुरेख शॉट जे आपण नुकताच उल्लेख केला की फायटिंग स्कोर झाला पाहिजे. धावसंख्या धावसंख्या 43 वर 43. मला तर लास्ट टू गो आहे वासुदेवजी. शेवटचा चेंडू टेन्शन घेऊ नका तुम्हाला यायचं इकडे आता. पुण्यात त्या दिशेने उडवलाय पुण्यात 2 फिल्डरच्या मधून जाणार काय. आता मात्र उंच उडी घेतली 70 उंच उडी घेतोय लांब लांब जातोय लगातो 6 असं म्हटलं जातं. तो 70 अशा प्रकारे पहिली इनिंग समाप्त झाली. प्रेक्षको काहीसा होईना पण दिलासा दिलाय इगतपुरी संघाने प्रेक्षकांना आधी त्याच्या चाहत्यांना. फायटिंग स्कोर निर्माण केलाय 45 धावा उभ्या केल्या आणि 46चं लक्ष्य जिंकण्यासाठी टीम गिरीच्या संघापुढे. आपण जाऊया टॉस कडे. जय मसोबा जॉर्डन 11 कल्याण ग्रामीण विरुद्ध एनपी स्पोर्ट शहापूर. एनपी स्पोर्ट शहापूर वर्सेस जॉर्डन जय मसोबा कल्याण ग्रामीण. जॉर्डन कल्याण ग्रामीण कॉल आहे 28-38 आणि 38 कॉल पुन्हा एकदा या ठिकाणी विजयी झालेत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे वळायचं आहे. नाणेफेकीचा कॉल जय मसोबा जॉर्डन कल्याण ग्रामीण तुम्ही जिंकलेत. प्रथमतः निर्णय काय असेल. पहिली मॅच क्षेत्ररक्षणावर जिंकली परंतु समोर एनपी स्पोर्ट शहापूर संघाचे नामवंत खेळाडू संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये ज्या टीमला विजयश्री खेचण्यामध्ये नेहमीच ओळखलं जातं त्या टीम समोर तुम्ही खेळणार आहात. प्रथमतः कधी यापूर्वी एनपी स्पोर्टशी पंगा घेतलाय का. नाही घेतला. म्हणजे फर्स्ट टाइम आहे. चांगली मॅच होईल. सुरुवातीला बघितलं तर एनपी स्पोर्ट्स कडे खूप चांगले खेळाडू आहेत. तुमच्याकडे देखील चांगले खेळाडू आहेत. कशी मॅच असेल प्रेक्षक वर्गांसाठी. मॅच खूप इंटरेस्टिंग असेल बघायला मजा. सूरजकडे आम्ही बोलतोय. सूरज नाणेफेकीचा गोल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता. आम्ही बॅटिंगच घेतली असती कारण की नाईट एवढं इझी नाहीये. सो आम्ही बॅटिंगच घेतली. आमच्या या स्पर्धेमध्ये शहापूर तालुक्यातील खूप नामवंत टीम्स देखील होत्या परंतु प्रामुख्याने कल्याण ग्रामीणच्या टीमच्या समोर तो निभाव लागला नाहीये. आज सगळा तालुका आज तुमच्या पाठीशी असणार आहे. शहापूर तालुक्याच्या प्रेक्षक वर्गांसाठी काय म्हणाल कारण एनपी स्पोर्ट रिप्रेझेंट करतोय. नक्कीच आम्ही चांगला क्रिकेट खेळून जिंकण्याचा प्रयत्न करू आणि समोरची टीम ही तशी चांगलीच आहे तरी फाईट देऊन त्यांना आम्ही हरवण्याचा प्रयत्न. चला खूप सारे शुभेच्छा असतील. तर जॉर्डन जय मसोबा कल्याण ग्रामीण टू फील्ड फर्स्ट निलेश पाटोल नेम अँड फेम टीम एनपी स्पोर्ट शहापूर फॉर द बॅटिंग. व्हेरी नाइस सर. वाह क्या बात है. व्हॉट इंग्लिश सॉलिड. दत्ता सर यू आर ग्रेट लिजेंड कॉमेंटेटर. तर चला धावांचा पाठलाग करेल का गिरसे संघ. 46चं टार्गेट आहे की 50 धावांचं संरक्षण करेल इगतपुरी संघ हे आपल्याला ऐकवतील कमिटी बॉक्स मध्ये दत्ता फडे सर. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय की आपले लाडके अशोक सेठ जाधव यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी 4447 रुपये आपल्याला मिळणार आहेत आणि त्यांनी इथे 500 रुपये ऑलरेडी दिलेले आहेत. ते म्हणजे ओमकार तरमाळेला त्यांनी जी हॅट्रिक संपादन केली. आणि आता आपण कॉमेंटी बॉक्स म्हणून ऐकूया दत्ता फडे सरांना ह्या इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल याचं वर्णन ऐकवतील. आपण कुठे जाऊ नका पाहत राहा. सरपंच चषक 2025 कोसले या ठिकाणी.
46 टू विन सर, 45 झालेत. सावकार 11 इगतपुरी की जी नाशिक जिल्ह्यामधील नामवंत टीम आहे. खूप चांगले खेळाडू नाशिक जिल्ह्यामधून आले तिथपर्यंत, ज्यामध्ये प्रामुख्याने इगतपुरी असेल, घोटी असेल, त्या परिसरातील मोरगाव असेल, पिंपळगाव असेल, टाकेत असेल, हा सगळा परिसर त्या ठिकाणी ओळखला जातो. थेट अगदी बघितलं तर 25 ते 30 गाव त्या परिसरामध्ये असतील आणि त्या गावामधून एक खेळाडू आलेत. आणि दुसऱ्या बाजूला हा वासिंद शहर, आणि त्या वासिंद शहरातील असणारी ही टीम आहे. कारण वासिंद शहरामध्ये असणारे हे गाव अगदी एका रेषेमध्ये बघितलं तर ही गाव आहे, शेई असेल, शेरा असेल आणि त्यानंतर अंबर्जी असेल. आणि प्रामुख्याने या 3 ते 4 गावांचे मिळून हे खेळाडू इथे आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि वासिंद शहरातील खेळाडू असतील. 30 मध्ये 46 ची गरज आहे गेरसे संघाला. कल्पेश जाधव पहिल्या मॅच मध्ये फसला होता, परंतु इथे रुसला नाहीये. गोलंदाजाला रुसवा देईल, कारण चेंडू सरळ गेलाय. गेलाय की अडलाय, अडलाय की थांबलाय, थांबलाय की मला वाटतं गोलंदाजावर रुसलेला नाहीये, फलंदाजाला मला वाटतं जागेवरच थांबलाय. त्या ठिकाणी पडल्यानंतर जागेवरच थांबलाय. कदाचित तिथे चिखल आणि गाळाचा परिसर लपलेला असावा, आतमध्ये मातीचा परिसर असल्यामुळे तो चेंडू पडलाय, नाहीतर हा चौकार असता. 2 धावा प्राप्त झाल्या कल्पेशला. विकी आहेत इथे. रिवर्स खेळेत, पॅडवर रॅप होतोय, भरपूर मोठी अपील पाहावयास मिळते आणि पंचांनी अपील फेटाळली आहे. रिव्ह्यूज देण्यात येणार नाहीये, लक्षात ठेवा. पंचांनी निर्णय जर आउट दिला तर फलंदाजांनी निघायचे. आणि जर पंचांनी डिक्लाइन केलं, नकार दिला, तर तुम्ही अपील करायची नाहीये, कारण फक्त रिव्ह्यू दिलाय व्हाईट बॉल आणि बीमर साठी. विकीचा हा चेंडू अप्रतिम राहिला. पहिला चेंडू अगदी बघितला तर शॉर्ट ऑफ लेंथ होती, तिथे कल्पेशने खूप चांगल्या पद्धतीने खेळले होते. यावेळेस रिव्हर्स खेळायला गेले आणि डॉट बॉल. इथे ऑन साइडला 30 सर्कल पार केला. एक चेंडू अडला होता, आता मात्र अडणार नाहीये. डीप बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे कल्पेश जाधवच्या बॅट मधून आलाय चौकार. कल्पेश जाधव यांची ओळख काय आहे? अगदी बघितलं तर जागेवर उभे राहतात, नंतर थोडे वाकतात, वाकल्यानंतर चेंडू आय साइड चांगली करतात आणि तदनंतर ऑन साइडला टर्न करत असतात. आणि बॅक टू बॅक आपण बघितलं तर दोन्ही फटके ज्या पद्धतीने मिडल केलेत, त्यांचा बॉटम हँड, त्यांचा पुल हा इतका पॉवरफुल असतो की क्षेत्ररक्षकांना अडवणं कठीण असतं. 6 धावा धावसंख्या बलकावं लागल्या गेल्यात. जिंकण्यासाठी टार्गेट आहे 46. ओ लेन चांगली आहे, परफेक्ट टो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळालाय. इथे जास्त संधी फलंदाजाला दिली नव्हती, कारण या करला नाही डर, कारण चेंडू टाकला यॉर्कर. विकी गुड कमबॅक, चांगली बॉलिंग करते आतापर्यंत. कल्पेश जाधव सारख्या दिग्गज खेळाडू समोर जो शहापूर तालुक्याचा आणि ठाणे जिल्ह्यामधील नामवंत खेळाडू आहे, त्याला थांबवलंय. इथे ऑन द राईट खेळले, मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा येतील. What a fabulous, tremendous timing through the onside. It's going to out of the park. षटकार. एकदम मंडल कोसल्या आयोजित सरपंच चषक 2025. आपण रिप्ले मध्ये बघू शकतो, शॉर्ट ऑफ लेंथ होती, त्याला पिक केलं, त्याला पुल केलं आणि त्या चेंडूला देखील वरच्या लेंथ वर गुल केलं. 6 धावांसाठी 6 आणि 6 धावा झाल्या 12. षटक क्रमांक पहिलं. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात विकीने. यावेळेस क्रॉस बॅटेड अक्रॉस लाईन शफल झाले होते आणि त्यानंतर हाय बॅकलिफ्टने ऑन साइडला टर्न केलं होतं. शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी फिल्डर होते, डाईव्ह मारली होती, 1 मिळाली. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. स्ट्राइक पुन्हा कल्पेश जाधव कडे राहील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गेरसे संघाची धावसंख्या 46 चं टार्गेट चेस करत असताना 13.
ओमकार तारमयनी हॅट्रिक घेतली त्यासाठी 500 रुपये देखील त्यांना प्राप्त झाले. अशोक शेठ जाधव साहेब ज्यांनी षटकारांसाठी 4447 ठेवलेत विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये मिळालेत. कदाचित जर विकेट हॅट्रिक साठी ठेवले असते तर हे 4447 विकेट हॅट्रिक साठी देखील प्राप्त होऊ शकले असते, परंतु का होईना त्यांनी 500 रुपये तरी दिलेले आहेत. आणि सरपंच स्टँड जो रुसलाय, कारण आमचे सरपंच इथे थोडेसे रुसलेत, त्यांच्या स्टँडला जर चेंडू डायरेक्ट लागला तर रोख रक्कम 500 पहिल्या दिवसापासून पहिल्या रजनीपासून आम्हाला बघायला मिळालेत. मला वाटतं आतापर्यंत 3 ते 4 खेळाडूने ते मिळवलेत पारितोषिक, परंतु त्यांची अपेक्षा होती की 25 ते 30 खेळाडूंनी ते मारावे. मॅजिक बॉक्स आहे तो, गोल्डन अंडी देणारे ते स्टँड आहे. तिथून प्रवेश तुम्ही करता आणि त्या प्रवेशामधून 500 रुपये घेऊन जाता. 13 धावा धावसंख्या बलकावर आहे. 24 मध्ये 33 ची गरज. 8.25 रन पर ओव्हर इथे गरजेचं आहे. गोलंदाजी मार्ग दुसरं षटक ज्ञानदीप घेऊन आलेत. मॅडम ओव्हर द विकेट. फुल टॉस होता, रिव्हर्स खेळलेत. इथे कॅच पकडली जाऊ शकते का नाही, कॅच ड्रॉप झाली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. बघावं लागेल. इट्स अ नो बॉल, नो +4 मिळतील 5 धावा. दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा. फ्री हिट देखील मिळेल. 5 धावा पहिल्या चेंडूवर आल्या. 0 चेंडूवर 5 धावा. ज्ञानदीप, हे ज्ञानदीप नाही लावलं पहिल्या चेंडूवर. फ्री हिट असेल आणि फ्री हिट एक्झिक्यूट केला. डिबॅकर्स कलेक्टेड डोक्यावरनं. 1 चेंडू मध्ये धावा आल्या किती? 11. षटकार. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. मी म्हटलं होतं कल्पेश केनेनी मॅन ऑफ द मॅच मिळवली. कल्पेश केने षटकार मारत होता तेव्हा कल्पेश जाधव बाहेर बॉडी स्ट्रेच करत होता, स्वतःच्या शरीराला त्या ठिकाणी व्यायाम करत होता, थोडस त्या ठिकाणी वॉर्मिंग करत होता. आणि वॉर्मिंग का करत होता? कारण सकाळी वॉर्मिंग केल्यानंतर प्रॅक्टिसला देखील एक जोश, एक फ्रेशनेस निर्माण होत असते आणि बॅटिंग करत असताना बॉडी साथ देत असते. आता बघू शकतो काय बॅटिंग करतोय. लोअर फुल टॉस होता. इथे लवकर बॅट घुमवली गेली आणि चेंडू अगदी बघितला तर थोडा स्लोअर असल्यामुळे बॅटर या ठिकाणी बीट होत आहेत. ज्ञानदीपने हा चेंडू निर्धाव टाकलाय. धावसंख्या धावफल का बर 24. यावेळेस ऑन साइडला लॉफ केलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक असतील. गुड फिल्डिंग. एकच मिळणार. शुभमला अजूनपर्यंत स्ट्राईक मिळालीच नव्हती. सगळे चेंडू आतापर्यंत जेवढे खेळलेत 9च्या 9 चेंडू त्यामध्ये अतिरिक्त मिळाले ती गोष्ट वेगळी झाली, परंतु 9च्या 9 लीगल चेंडू जर बघितले आपण तर कल्पेशने एकट्याने खेळलेत. आता शुभम टांगे प्रथमता येईल. शुभम टांगे मॅन फ्रॉम पर 11 शेरे टीमचा हा उगवता सितारा. रिव्हर्स खेळलेत. गॅप सिलेक्शन आहे. थोडस मिसफिल्डिंग झाली. चेस चालू आहे. तिथे खेळाडू फुटबॉल फिल्डिंग, फुटबॉल फिल्डिंग, फुटबॉल. अरे तो बॉल आहे त्याला फुटने कसं अडवणार, त्यासाठी शेवटी फुटबॉल सारखा गोल केला सीमारेषा पार आणि आला इथे चौकार. काम करणार खऱ्या अर्थानं सगळे खेळाडू, सगळ्या टीम्स आतमध्ये परिश्रम करतात, घाम काढतायत आणि आमची डोळे टीम बाहेर एन्जॉय करते. क्या बात आहे. फायनलला पोहोचले परिश्रम करून.
इथे स्वीप करायला गेले होते, राम शॉट खेळायला गेले, परंतु गती आणि लेंथ खाली होती. टो क्रशिंग अगदी बघितलं तर गुडघ्याच्या खाली, आणि असं असताना त्याला पिक करणं, त्याला उचलणं आणि तदनंतर पाठवणं ते फार डिफिकल्ट असतं. इथे आला डॉट बॉल शुभम टानगे, एक मिळाला चौकार आणि आला डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर स्कोर कार्ड वर 29-19 मध्ये 17ची गरज. 5.37 ची धावसंख्या इथे गरजेची आहे. इतके चेंडू लागणार नाहीयेत, कारण ह्या बॅटिंग स्ट्राईक रेटचा विचार केला तर. या वेळेस ऑन साइडला पिक केलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्रक्षक टीममध्ये असतील, एकच मिळणार. चांगलं सेन्सिबल क्रिकेट शुभम टानगेच्या माध्यमातून देखील प्रामुख्याने पाहावयास मिळतं. ऑन साइड खूप स्ट्रॉंग आहे आणि रिव्हर्स देखील ते खूप चांगले खेळत असतात. तर इथे षटक क्रमांक 2 संपलंय. 15.00च्या सरासरीने 30 झाल्यात. 46चं टार्गेट असताना आता गरज आहे 18 मध्ये 16 धावेंची. 16 धावा म्हणजे एकंदरीत स्कोर कार्ड आपण म्हणू शकतो एक ओव्हरला 5-5 धावा जरी काढल्या तरी ते पूर्ण करू शकतात. हा टार्गेट सहज करू शकतात, अवघड जाणार नाहीये. हेलिकॉप्टर यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिथे एक सिंगल प्राप्त होईल, कारण क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते. ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय विजयच्या माध्यमातून. 31 धावसंख्या फलकावर लागल्यात. फुल टॉस होता, स्वीप केलाय मिड विकेटच्या झोन मध्ये. क्षेत्ररक्षक बन गए दर्शक और गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर. चेरन पंचायताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार. 38 लक्की नंबर बरोबरी कुणी नाही करणार. कल्पेश जाधव ज्यावेळेस खेळतो त्याची बरोबरी कोण करेल असं वाटत नाही, कारण वाघासारखा तो खेळत असतो. त्याची विकेट मिळवायची असेल तर पहिल्या 2-3 चेंडू मध्ये त्याची विकेट मिळवा. जर तो टिकला तर समोरच्या टीमला कोसळत असतो, कोसळवून टाकत असतो, कारण खतरनाक खेळाडू आहे. या खेळाडूची क्षमता ज्या ठिकाणी ओळखली त्या ठिकाणी गेरसे टीम कधी पराभूत होत नसते. इथे काय घडलं हे देखील बघावं लागेल. थर्ड अंपायर घेतलेला आहे बॅटर टीमचा का तुमचा पंचांचा? ओके, बाहेर पडलाय पट्टीवर आहे. बॉल आहे का मग? पट्टीवर पडलाय. बॉल आहे ना, लीगल डिलिव्हरी. ओके, खेळपट्टी शॉर्ट असल्यामुळे पट्टीवर पडलेला बॉल पण बॉल गृहीत धरला जातोय. जर मातीवर पडला तर नो बॉल दिला गेलाय, लक्षात असू द्या. हा चेंडू त्या पट्टीच्या साह्याने आतमध्ये वळला आणि अशा पद्धतीने आला डॉट बॉल. 15 मध्ये 9ची गरज आहे. शॉट आपले पूल केलाय, भरपूर उंच गेलाय. क्षेत्रक्षक उंचावरून लख प्रकाशामध्ये दिपले गेले, डोळे दिपले गेले आणि तो प्रहार इथे पंच काय घोषित करतील? तिसरी धाव की दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. कल्पेश जाधवने दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे. क्षेत्ररक्षकाने मिड विकेट वरनं भरपूर चेस केला होता, परंतु ही कॅच पकडणं गरजेचं होतं, कारण धावा राहिल्यात आता अवघ्या 14 मध्ये 7. 14 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. कल्पेश जाधव इथे पोहोचलाय 13 मध्ये 32 वर. शुभम ठाणगे खेळतोय 4 मध्ये 6 वर. शुभम जास्त आक्रमक झालेला नाहीये, तो थोडा सेन्सिबल राहिलाय. आणि कल्पेश जाधव जे नेहमीच आक्रमक राहतात आपल्या नावाप्रमाणे, विजय
इथे शॉर्ट ऑफ लेंथ होती ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉल आलाय आता 6ची गरज आहे 6 राहिल्यात 2 चेंडू इथून या ओव्हरचे बाकी आहेत हे मॅच फिनिश करण्यासाठी गिरसे टीमला नामी संधी देखील असेल आणखीन एक वाईड एक ऑफ स्टंपच्या बाहेर तर हा लेग स्टंपच्या बाहेर सातत्याने दोन्ही वाईड आले 5 धाब्यांची गरज असेल लेंथ मध्ये भरकडत असताना सावकार 11 इगतपुरी संघाचे विजयकडनं अपेक्षा होती की विकेट्स घेणं इगतपुरी संघाने जर विकेट सातत्याने घेतले असते तर कदाचित ही मॅच ते सहज जिंकू शकले असते राम शॉट खेळलेत डॅल स्कोप राम शॉट असे फटके प्रामुख्याने दिलशान खूप चांगले खेळायचे बटलर चांगले खेळतो आज जर बघितलं तर सचिन चोरगे चांगला खेळतो आणि इथे आम्ही पाहिलंय तर हा चौकार आलाय 1 धाब्यांची गरज आहे तेरा मध्ये 1 धाब्यांची गरज आहे गिरसे संघाला ही मॅच विजयापासून कोणी रोखू शकणार नाहीये इथे मॅच विनिंग षटकार पाहायला मिळाला षटकार मारणं म्हणजे किती सहज कल्पेश जाधवचं वैशिष्ट्य आहे हे देखील बघायला मिळालं म्हणून तर या ठाणे जिल्ह्यामधील शहापूर तालुक्याचा वाशिम शहराचा वाघ म्हणून तो ओळखला जातो अशा पद्धतीने मॅन ऑफ द मॅच आता कोणाला द्यावी कारण टार्गेट होतं 46 त्यामध्ये एकट्या कल्पेशच्या झाल्या 42 म्हणजे 1 साइड हिरो ठरलाय जसं करण अंबाला 1 साइड हिरो आहे तसा गिरसे संघाचा 1 साइडेड हिरो ठरलाय मॅन ऑफ द मॅच कल्पेश जाधव भरत पलवी माईक से संपर्क साधा ओमकार तारमळे अशोक शेठ जाधव साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक ओमकार तारमळेला आलेला आहे ओमकार आपण येऊन ते पारितोषिक स्वीकारायचंय